जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत शिस्तीत बंधन घ्यायचं आहे आपल्याला. कवच घेताना पण शिस्तीत डोक्यावरून हात गेला पाहिजे. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. अगदी रिलॅक्स मध्ये बसायचं. कुठलाही विचार आणायचा नाही. सहज मध्ये बसायचं. श्रीमातांच्या समोर कुठल्याही प्रकारचं टेन्शन बर्डन घेऊन नाही बसायचं. गंभीर होऊन तर अजिबात बसायचं नाही. आपल्याला आनंदात बसायचं. प्रसन्न चित्तानं प्रसन्न होऊन आपण श्रीमातांच्याकडे बघायचं. सहज मध्ये भक्तिभाव. काही करायचंच नाही, फक्त बघायचं आहे. काही न करणे म्हणजेच ध्यान. श्रीमाताईंना अगदी हृदयापासून आपण पाहायचं आहे. भक्तिपूर्वक त्यांच्या चेहऱ्याकडे बघतोय आपण, डोळ्याकडे बघतोय, आज्ञाचक्राकडे बघतोय. आणि आपण हळूहळू निर्विचार होत जातो. निर्विचार व्हायला वेगळा प्रयास करावा लागत नाही. आपल्या भक्तीतूनच ते कार्य घटित होतं. आज्ञाचक्र स्वच्छ करायचं असेल तर भक्ती महत्वाची आहे. आपण श्रीमातांची भक्ती केली की आज्ञेतून सहजमध्ये पार होतो. सहजमध्ये आपण श्रीमातांना बघतोय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण हळूहळू ठेवतोय. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून परम चैतन्य जोरदारपणे वाहत असल्याचं जाणवेल. कारण भक्तीमध्ये उतरतो आपण. ज्यावेळी आपण श्रीमातांना बघतो पूर्ण भक्तीनं, त्यावेळेला त्यांच्या चैतन्यामध्ये आपण न्हाऊन निघतो. सहजामध्ये हेच महत्वाचं आहे. ध्यान करत असताना भक्तीची जोड देणं आवश्यक आहे. नुसताच ध्यान करायचं नाही, कर्मकांड करायचं नाही. आपल्याला कर्मकांड करून आपण राईट साईडला जातो आणि अतिभक्ती झाली, अतिहृदयानं काम केलं तर लेफ्ट साईडला जातो. परंतु गरज भक्तीची आहे. दोन्हीचा वापर करायचा आपल्याला. एका बाजूला कर्मही करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला भक्तीही करायची आहे. म्हणून ध्यानामध्ये आपण हरवून जायचं नाही स्वतःला. आपण पूर्ण सतर्क राहून श्रीमाताई जे देत आहेत ते घ्यायचं आहे आणि ते इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. जे आपल्याला समजतं ध्यानातून, जे चैतन्य आपल्याला जाणवतं, ते चैतन्य आपण दुसऱ्या साधकाला द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याची परिपूर्ती झाली. ध्यानाची परिपूर्ती हीच आहे. जो आनंद एखादा आपल्याला झाला असेल तर तो आनंद जोपर्यंत आपण वाटत नाही, दुसऱ्याला देत नाही, तोपर्यंत तो द्विगुणित होत नाही किंवा वाढत नाही. आपला आनंद, त्याचं समाधान आपल्याला लाभत नाही. आनंद होतो बरोबर आहे, परंतु त्याचं समाधान पण झालं पाहिजे.
ते समाधान कधी होईल? ज्यावेळी आपण ते दुसऱ्याला चैतन्य देऊ तेव्हा. मग तुम्ही इतर साधकांना द्या, नवीन साधकांना द्या, परंतु ते दिलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आपण श्रीमाताईंना बघतोय अगदी भक्तिपूर्वक, आणि श्रीमाताईंच्याकडून जे चैतन्य येते, श्रीमाताजी आपल्या बरोबर जे चैतन्याच्या भाषेत परावाणीत बोलतायत, ते चैतन्य आपण दोन्ही हाताच्या बोटातून शोषून घेतोय. एकसारखं चैतन्य आपल्याला जाणवेल, आणि ते चैतन्य आपण खेचून घ्यायचंय आणि हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय. जसं पाण्यामध्ये आपण हात घालतो, बोट घालतो, तसं हळूहळू जसं मनगट, परत कोपर, तसंच खांद्यापर्यंत आपण पाण्यात हात घालतो, तसं चैतन्य खेचलं गेलं पाहिजे. आपल्याला ते समजलं पाहिजे की ते आपल्या आतमध्ये, बोटाच्या आगारातून आतमध्ये शिरतंय आणि ते खेचलं जातं, खेचून घ्यायचंय. नुसताच बोटावरती जाणून उपयोग नाही आहे. बोटावरती तर जाणवलंच पाहिजे, परंतु ते संपूर्ण हातामध्ये खेचलं गेलं पाहिजे, आपल्या नसामध्ये ते कळलं पाहिजे, शोषून घेता आलं पाहिजे. हेच महत्वाचं आहे, हेच अमृत आहे, हेच पिता आलं पाहिजे आपल्याला. आणि याच अमृतानं आपण तरणार आहोत. श्री माताजी आपल्याला तारणार आहेत, पण अमृत पिता आलं पाहिजे. किती महत्वाचं आहे ते. आपण श्रीमातांच्या समोर बसतो, परंतु थोडस कुठेतरी हाताला चुणूक जाणवते, व्हायब्रेशन आलंय, व्हायब्रेशन आलंय. तसं नाही येतात, कारण श्रीमाताजी सर्वांच्या वरती कृपा दृष्टी असते. परंतु जर आपण पूर्ण स्वच्छ असू, आपल्या नसा स्वच्छ असतील, आपली चक्र स्वच्छ असतील, तर चैतन्य आपल्या आतमध्ये अधिक जोरात प्रवाहित होतात. म्हणून स्वच्छता बाळगली पाहिजे, चक्रांची, नाड्यांची. मीठ पाण्याचा उपचार आपण रोज केला पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायची नाही. दिवसातून 3 वेळा, एकदा बसायचं 3 वेळा, गणेशाथर्व शीर्ष म्हणत, श्री मातांच्याकडे पाहत, हातामध्ये व्हायब्रेशन्स घेत, शस्त्रारमध्ये जाणीव घेत आपण मीठ पाण्यात बसायचं. नुसता कर्मकांड करायचं नाही मीठ पाण्यात बसल्याचं. आपण बसतो, पाठी घेतो, बसतो, श्रीमातांच्या समोर बसतो, कुठं लागलं ध्यान, नाही लागलं, तसं नाही करायचं. पूर्ण भक्तीनं बसायचं, भांड घ्यायचं, समुद्र देवतेचा मंत्र म्हणायचा आणि भक्तिपूर्वक पाय सोडायचे. समोर दिवा लावायचा, श्रीमातांच्या हाताच्या पुढे दिवा आला पाहिजे, म्हणजे त्याचं प्रतिबिंब श्रीमातांच्या अभय मुद्रेच्या हातावरती पडलं पाहिजे. आणि ते बघत बघत लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि शस्त्राच्या वरती ठेवत, डोळे उघडे ठेवून आपण श्री गणेशाथर्व शीर्ष म्हणायचं मीठ पाण्यामध्ये. हे म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेला व्हायब्रेशन्स जाणवले पाहिजेत आपल्याला. सहजयोगामध्ये कुठलीही ट्रीटमेंट घेत असताना चैतन्याची जाणीव झाली पाहिजे. केवळ कर्मकांड करायचं नाही. शुबिटिंग असू दे, मीठ पाणी असू दे, किंवा कॅन्डल ट्रीटमेंट असू दे, ती करत असताना व्हायब्रेशन्स जाणवल्या पाहिजेत आपल्याला, किंवा आपली कुंडलिनी शस्त्राच्या वरती आली पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. बंधन घालताना देखील व्हायब्रेशन जाणवले पाहिजेत, नुसताच हात फिरवायचं नाही आहे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये, की हे गर्भितार्थ समजलं पाहिजे. सहजयोगाचा गर्भितार्थ काय आहे? चैतन्य आहे. आणि तेच नसेल, आपलं हे शरीर आहे आणि त्यामध्ये आत्माच नाही, तर त्या शरीराला घेऊन करायचं काय, असा प्रश्न या ठिकाणी. म्हणून आपण सहयोग करत असताना चैतन्यच नसेल, श्री मातांची साथच नाही आपल्याला, तर ते करून काय उपयोग त्याचा. म्हणून चैतन्याची जोड आपण कायम दिली पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. व्हायब्रेशन्स बघायचं, स्वतः बघायचं, चुकलं तरी हरकत नाही, परंतु ते सतत करत राहिलं पाहिजे, सातत्य पाहिजे त्यामध्ये. आता श्रीमातांना बघत बघत आपले डोळे बंद करायचे आहेत आपल्याला. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती जे चैतन्य येते ते शोषून घ्यायचंय आपल्याला, खेचून घ्यायचं एकसारखं. खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत किंवा खांद्यापर्यंत घ्यायचं आहे. जाणवतात ते आपल्याला, म्हणजे आपला पूर्ण हात व्हायब्रेटेड होतो.
श्रीमातांचा एक मिरॅकल फोटो आहे, विष्णू तत्वातला आहे, म्हणजे नारायण स्वरूपाचा फोटो आहे. मुकुट आहे वर निळा, श्रीमाताई असे बसलेत खुर्चीवरती आणि दोन्ही हात श्रीमातांचे लुप्त झालेत, व्हायब्रेटेड झालेत, चैतन्ययुक्त झालेले आहेत. ही मिरॅकल आहे. हे मिरॅकल श्रीमाताई का दाखवतात? त्याचं कारण असं आहे की ते आपल्यामध्ये पण आलं पाहिजे, की आपण चैतन्य अशा प्रकारे घेतलंही पाहिजे, हे समजलं पाहिजे ना. नाहीतर आदिशक्तीने दाखवायचं काय कारण आहे? योगी लोकांची भाषा गूढ असते, त्यांना समजून घेणं फार कठीण. परंतु आपण जर त्या पट्टीचे साधक झालो तर आपल्याला ते समजायला लागतं की श्रीमातांनी हे का दाखवले मिरॅकल, यामध्ये काय कारण आहे. किंवा आपण हवन करताना, हे करत असताना, पूजन करीत असताना काही वेळेला चमत्कार येतात, नाही असं नाही, श्रीमाताई ते दाखवतात. याचं कारण असं आहे की त्यामध्ये जे चैतन्य आहे ते आपल्याला समजावं. श्रीमातांना जे काय म्हणायचं आहे ते मिरॅकल द्वारे श्रीमाताई आपल्याला जाणीव करून देत असतात. परंतु ते मिरॅकल देखील खरं असायला पाहिजे. पूर्वी श्रीमाताजी असताना ठीक आहे, योग्य होतं ते, परंतु आता इलेक्ट्रॉनिक्सच्या मीडियामध्ये काही सांगता येत नाही. त्यासाठी व्हायब्रेशन्स आपल्याला समजले पाहिजेत की हा चमत्कार आलाय तर त्याचं व्हायब्रेशन्स बघायचे. खरोखर श्रीमाताजी आम्हाला तुम्ही चमत्कार हा दाखवला का? व्हायब्रेशन्स बघायचे, मग त्यावर विश्वास ठेवायचा. अंधविश्वास ठेवायचा नाही. आपले डोळे उघडे पाहिजेत कायम. कळलं पाहिजे आपल्याला खरोखर ही मिरॅकल आलंय का आपण वेड्यासारखं त्याच्या मागे धावत सुटलोय, हे समजलं पाहिजे. हे प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे. म्हणून व्हायब्रेशन समजणं फार महत्वाचं आहे. खरं खोटं कळलं पाहिजे. कोणीही असू दे, सजयुगी असू देत, नंतर नॉन सजयुगी असू देत, आणखी काय वाटेल ते असू दे, व्हायब्रेशन्स आपल्याला बघता आल्या पाहिजेत. सत्य काय आहे? सत्यावरतीच उभा राहायचं आहे आपल्याला, बाकी कुठे नाही. हे समजेल त्याच वेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं सहयोग कळायला चालू होईल. नाहीतर अंधानुकरण करायचं नाही. आपल्याला डोळे उघडे ठेवून पूर्णपणे सतर्क राहून सहयोग करायचा आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि व्हायब्रेशन्स वरतीच आपला आधार आहे. श्रीमाताईच आपले आधार आहेत. श्रीमातांच्या शिवाय दुसरं काहीही आपल्याला समजता उपयोगाचं नाही. व्हायब्रेशन्स समजले पाहिजेत. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा. तर म्हणूया, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नसून फक्त आत्मा आहे. निराकार निर्गुण आत्मा आहे. ज्याला रंग नाही, रूप नाही, चव नाही, आकार नाही, असा आत्मा आहे मी. निर्गुण. सगुण म्हणजे हा देह झाला आणि निर्गुण म्हणजे आत्मा झाला. एक संतच दुसऱ्या संताला असं म्हणू शकतात ना. संत नामदेव संत गोरा कुंभारांना भेटायला गेले त्यावेळी म्हटले की मी तर साक्षात निर्गुणाला बघायला आलो, परंतु हे सगुण पण मायासमोर उभा आहे. सगुण आणि निर्गुण त्यांना समजलं, ती भाषा कळली त्यांना. अशी भाषा समजण्यासाठी पण त्या पद्धतीची ध्यानधारणा पाहिजे. दुसऱ्याच्या हृदयातलं समजायला देखील आपल्याला ध्यानच केलं पाहिजे ना. फार महत्वाचं आहे ते. सजयुगी आपण लगे पटकन आपल्याला ते पकडता आलं पाहिजे. किती सूक्ष्म विषय, परंतु समजलं पाहिजे. आणि ते समजल्यावर सगळ्या जगाला नाही सांगायचं आपल्याला. आपण आपल्यापुरतं, अभ्यासापुरतं आपल्या मर्यादेत ठेवायचंय. ते सगळं कळतं सहयोगामध्ये, सगळं नाही असं नाही, कोण कसं काय सगळं कळतं, परंतु काही लिमिटेशन्स, मर्यादा आपल्याला आहेत आणि त्या मर्यादेच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. आपलं अधःपतन आपण करून घ्यायचं नाही कधी. फक्त ते योग्य व्यक्तीला, योग्य साधकाला ते पोचवायचं आहे, बस एवढंच काम करायचं आहे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे, म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. मी आत्मा आहे.
म्हणजे हे शरीर वेगळं आणि मी वेगळा आहे ना, मी आत्मा आहे. दोन अर्थ होतात. म्हणजे शरीर वेगळं झालं आणि मी आत्मा आहे हे वेगळं झालं. फक्त आकार शरीराचा आलाय मला आत्म्याला, हे समजलं पाहिजे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आदिशक्तीनं आवाहन करतोय. सोपं नाही आदिशक्तीनं आवाहन करायचं म्हणजे. फक्त एक सहजयोगीच आदिशक्तीनं आवाहन करू शकतो. एका सहजयोग्यालाच अधिकार आहे हवन करायचा आणि एका सहजयोग्यालाच अधिकार आहे आदिशक्तींचं पूजन करण्याचा. बाकीच्या लोकांनी जर अनधिकार चेष्टा केली तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतात. श्री मातांनी किती आपल्यावरती वरदहस्त ठेवलेला आहे हे लक्षात ठेवून आपण आपलं कार्य करायचं आहे. आपण स्वतःलाच ओळखलं पाहिजे. मी कोण आहे, आपण कोण आहे समजलं पाहिजे. त्यानंतर आपला हात वरती घ्यायचा आहे 7-8 इंच वर, थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं आहे. आपल्याला कुंडलिनी शस्त्राच्या वर आली का, चैतन्य जाणवते का बघायचं. एकाच वेळेला सर्वांना ही जाणीव होणं महत्वाचं आहे. कलेक्टिव्हिटी. आता हात खाली घेऊया, बघूया आपली कुंडलिनी शस्त्राचं भेदन करून वर आली का, सहज मध्ये वर आली का बघायची. सहज मध्ये जसं आपण शस्त्रामध्ये ध्यान करतो तसं वरती थोडस वर आलो, बरं वाटतं, समाधान वाटतं, शांती वाटते, तृप्ती वाटते, काहीतरी वेगळं वाटतं. कारण आपण परमात्म्याच्या राज्यामध्ये येतो आणि एक टॉर्शन एरिया आहे, त्या एरियामध्ये प्रवेश करतो आणि तिथलं जे चैतन्य आहे ते आपल्या आतमध्ये येतं. त्याच्याशी कनेक्शन लावतात श्री माताजी. आपली प्रगती फक्त श्री माताजीच करू शकतात. फक्त आपली उत्कट इच्छा पाहिजे ध्यान करायची. एक अर्धा मिनिट आपण शस्त्राच्या वर राहायचं आहे. देह भान हरपून वर यायचं, परिपूर्ण वर यायचं, अर्धवटपणा वर नको. आता वरून थोडस खाली ब्रह्मरंध्रात यायचं आहे, थोडस मध्य नाडीवरती कार्य करायचं आहे आपल्याला. हे करणं गरजेचं आहे, कारण मध्यात येणं महत्वाचं आहे. विचलित व्हायचं नाही, स्थिर बसायचं, स्थिरत्व. आसनस्थ, एकदा बसलं आसनस्थ की हलायचं नाही. हा नियम आहे सहयोगाचा. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी अष्टांग योग आहेत ना. थोडासा प्रयत्न करायचा. श्री माताने आपल्याला ढिलं सोडलेलं आहे सगळं. आई आहे ना, ती सोडती सगळे. काही करा, काही खा, काही प्या, कसंही झोपा, ध्यान करा, आई स्वरूपात आहेत, सांगतायत. परंतु आपल्याला खरोखरच ध्यान करायचं असेल, ज्ञान घ्यायचं असेल तर थोडा त्रासही घेतला पाहिजे, थोडं त्यागही केलं पाहिजे. त्याशिवाय ध्यान कसं समजणार आपल्याला. म्हणून स्थिर बसायला शिकलं पाहिजे.
सहस्त्रारमधून खाली आज्ञेमध्ये यायचंय आपल्याला. जीसस मेरी माता. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं हळूहळू. वरून खाली लक्ष विशुद्धी. फ्लो जाणवायला चालू होतो पूर्ण. कारण तशी स्थिती आता आपण साधकांनी प्राप्त केलेली आहे. विशुद्धीतून अनाहत मध्ये यायचंय, वरून खाली. सर्व चक्र आपल्याला प्लावित करण्यासाठी लक्ष केंद्रित करतोय आपण. ती चक्र आपली स्ट्रॉंग झाली पाहिजेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होता उपयोगाचा नाही. चक्र स्ट्रॉंग करायची म्हणजे आपण स्ट्रॉंग होतो, आपलं शरीर स्ट्रॉंग होतं. कुठलाही आजार आपल्याला, कुठलाही व्हायरस त्रास देऊ शकत नाही. आपण स्ट्रॉंग झाल्यावर कशाला येते. आपली चक्र मजबूत झाली पाहिजेत. वरून खाली लक्ष अनाहत मध्ये देतोय आपण. अनाहत मधून नाभीपर्यंत यायचं आहे. वरून खाली लक्ष नाभी. नाभीतून स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून मूलाधार. वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत. श्री गणेश तत्वावरती थोडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. पूर्ण लक्ष गणेश तत्वावरती देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण मूलाधार शक्ती केंद्रावरती काय करायचं, स्वस्तिक काढायचं चित्तानं. आणि ते स्वस्तिक आपल्याला फिरवायचं आहे गोल गोल गोल. चित्तानं काढायचं मूलाधारामध्ये. स्वस्तिकला फार महत्व आहे. सजयुगामध्ये पण आहे, सर्वत्र सगळ्यांना माहिती आहे स्वस्तिकचं महत्व काय आहे. हिटलरनं देखील स्वस्तिक चिन्ह वापरलं होतं, आपल्याला चांगलं माहिती आहे. कारण चिन्ह जी आहेत ही फार महत्वाची असतात. जसं ओम आहे, स्वस्तिक आहे, क्रॉस आहे, अल्फा ओमेगा ग्रीक सिंबल आहेत. त्याला फार महत्व आहे. कारण ते त्याच्यातून जे चैतन्य उत्सर्जित होतं त्याच्यामुळं सगळं मंगलमय कल्याणमय होतं सगळं. ते फार योगी लोकांनी अगदी अभ्यास करून ते तयार केलेलं आहे. म्हणून स्वस्तिक काढायचं मूलाधार चक्रावरती चैतन्याचं आणि ते गोल फिरवायचं आहे मूलाधार मध्ये. श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेशजी आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा व आम्हाला पवित्रता द्या, मांगल्यता द्या, अबोधिता द्या, सुज्ञता द्या. स्वस्तिक फिरवतोय आपण गोल. त्यामुळं मूलाधार चक्राची जाणीव आपल्याला जास्त होईल. ते चक्र स्ट्रॉंग होईल, अधिक स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल. श्री गणेशांचा रंग लाल आहे. आपल्या ब्लड वर देखील त्याचा परिणाम होतो. कारण रक्त लाल आहे, शेंदूरवर्णीय रक्त आहे, लाल आहे. म्हणजे रक्तावरती देखील श्री गणेशांचा अधिकार आहे. हिमोग्लोबिन, आपण म्हणतो हिमोग्लोबिन कमी झालं, ते गणेश तत्वाशी अवलंबून आहे. लाल रंग, अनुवंशिकता रक्तातून येते ना, गणेश तत्वातून येतं ते. श्री गणेशच कार्य करतात. ह्या ब्लड मधून ते ब्लड तयार करतात.
श्री गणेशांचं कार्य प्रचंड आहे. म्हणून श्री गणेशांना आपण जागृत करतोय. आपलं रक्त शुद्ध व्हावं, आपल्या रक्तातील प्रत्येक पेशी जागृत व्हाव्यात, त्यांना चैतन्य मिळावं, म्हणून आपण गणेशांचं पूजन करतो किंवा श्री गणेशांच्याकडे जास्त लक्ष देतो. जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान देणारी देवता म्हणजे श्री गणेश. शरीराच्या पलीकडचं आत्म्याचं जाणीव करून देणारी एकमेव देवता श्री गणेश. श्री गणेशांचं पूजन करायचं म्हणजे सोपं नाही. त्यांचे गुण आपल्यामध्ये येणं फार महत्वाचं आहे. एखादं बी भूमीत टाकल्यानंतर ते कसं बी अंकुरतं, कसं त्याचा वृक्ष तयार होतो, रोपट्यातनं वृक्ष होतो, कसं होतं, ते गणेश करतात. श्री गणेश फार महत्वाचे कार्य करतात. श्री माताजी, आमच्यातील गणेश तत्व सदैव जागृत राहू द्या. आमच्यातील गणेश पूर्णपणे जागृत होऊ द्यात व आम्हाला सतत त्यांची जाणीव होत राहू द्या. ते आपले वडील बंधू आहेत. श्री गणेश आपले वडील बंधू आहेत, तर आपण कसं असायला पाहिजे? आपला आदर्श श्री गणेश आहे. आपण जर तसं नसू तर आपली काय पात्रता आहे सहयोग करायची? आपण ही त्यांच्यासारखंच व्हायला पाहिजे ना. आपल्या भावासारखंच आपण व्हायला पाहिजे. तिथे जर कमी पडलो तर खाली गेलो, मग काही उपयोग नाही सहयोग करून. हे लक्षात ठेवायचं आपण की आपण श्री गणेशांचे लहान भाऊ आहोत. हे लक्षात ठेवून सहयोग करायचं आहे कायम. आता गणेश तत्वातून वरती येतोय आपण हळूहळू हळू स्वादिष्ठान मध्ये. श्री गणेशांचं चैतन्य घेऊन वरती येतोय. ब्रह्मनाडीतून वर येतोय आपण स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून नाभी चक्रामध्ये शिस्तीत यायचं. कारण ती चक्र कळलं पाहिजे आपल्याला, जाणवलं पाहिजे. उगाच भरकन यायचं काय कळत नाही काय नाही असं नको. समजलं पाहिजे ती चक्र आहे, ती देवता आहे आणि त्याला चैतन्यमय करतोय आपण. त्या देवतेला ताकद देतोय. ते श्री गणेशजी देत आहेत. नाभीतून अनाहत मध्ये यायचं हळूहळू वर. खालून वरती येतोय आपण आता. अनाहत मधून विशुद्धीपर्यंत यायचं आहे. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचं आहे. आज्ञेमध्ये थोडस स्थिर राहायचं आहे आपल्याला. जीसस मेरी माता. इथं पुढच्या बाजूला क्रॉस तयार करायचा आहे चैतन्याचा. जसं मुलाधार मध्ये स्वस्तिक केलं तसं आज्ञा चक्रामध्ये क्रॉस तयार करायचा येशू ख्रिस्तांचा. कारण ते येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. क्रॉसला पण महत्व आहे. जीसस मेरी माता. श्री माताजी, आपण साक्षात श्री जीसस मेरी माता आहात. कृपा करून आमच्या आज्ञा चक्रामध्ये श्री येशूंच्या रूपात जागृत व्हा. आपल्यातले येशू ख्रिस्त जागे झाले पाहिजेत. येशू ख्रिस्त पण आपले वडील बंधू आहेत, आपले मोठे बंधू आहेत. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यांना एवढी संकट आली, त्यांनी किती सर्वांना क्षमा केली, सर्व सहन केलं, सर्वांना क्षमा केली.
आणि आपण काय करतोय? आपण देखील सर्वांना क्षमा केली पाहिजे. लक्ष आज्ञाचक्राकडे देतो. येशू ख्रिस्तांचा जो क्रॉस आहे तिकडे, आतमध्ये क्रॉस आहे येशू ख्रिस्तांचा, आज्ञेमध्ये आपल्या, तिकडं आपलं लक्ष देतोय. आणि येशू ख्रिस्त जागृत राहावेत, सतत जागृत राहावेत म्हणून श्रीमाताईनं प्रार्थना करायची आपल्याला. कारण येशू ख्रिस्त हे लाडके पुत्र होते श्रीमातांचे. केवळ सहजयोगासाठी ते क्रुसिफाईड झाले. ते चक्र निर्मितीसाठी त्यांना क्रुसिफाईड झाले. ते आपल्या लाडक्या पुत्राचा बळी दिला तिने. अर्थात ते नाटक होतं तरी पण ते करणं गरजेचं होतं. म्हणूनच आपण देखील परिपूर्ण सहयोगी होण्याचा संकल्प केला पाहिजे. श्रीमाताईने आपल्याला एवढा सहयोग मोठा दिलेला आहे, तो आणखी कसा मोठा होईल, तो कसा वाढेल, त्यामध्ये कसा जीव येईल, हे आपण बघितलं पाहिजे. आपली स्थिती अगदी उच्च स्थिती झाली पाहिजे. उच्च स्थितीला गेलं पाहिजे आपण. आपली आज्ञा पूर्णपणे थंड झाली की नाही ते बघायचे. लक्ष आज्ञा चक्राकडे देतोय आपण. श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील येशू ख्रिस्तांचे तत्व सदैव जागृत राहू द्या. आपण कायम लक्षात ठेवायचं की येशू ख्रिस्तांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याची सतत आपण आठवण ठेवायची. त्यांना विसरायचं नाही. सहजयोगाने तर कधीच विसरायचं नाही. त्यांना जर विसरला तर श्री माताजी नाराज होतील. कारण श्री माताजींचे ते लाडके पुत्र आहेत. त्यांना विसरायचं नाही. म्हणून आपण क्षमा करायची दुसऱ्याला. आपण म्हणून सहनशीलता आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून आपण सहजयोगाचं कार्य करायचं आहे. त्यांचं बलिदान असं वाया जाऊ द्यायचं नाही. श्री माताजीने जे दिलेलं आहे ते फार मोठं आहे आणि त्याचाच आपण विस्तार करणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्तांचं तत्व आपल्यामध्ये जागृत होणं आवश्यक आहे. आज्ञेतून आपण शस्त्रारमध्ये यायचं. आता शिस्तीत यायचं. सहस्त्रारमधून वरती यायचं आपल्याला. हळूहळू हळू वर यायचं. आता पूर्णपणे आकाश तत्वामध्ये एकरूप व्हायचं. आता आकाशाशी सहज मध्ये जातो आपण. आता आकाश तत्वात वरती वरती गेल्याचा आनंद आपल्याला मिळेल. शस्त्रारची जाणीव जी पूर्ण चैतन्याचे झोतच्या झोत वर जातील. कारण आज्ञेमध्ये येशू जागृत झाले. परिपूर्णता येते आपल्याला. लक्ष पूर्णपणे आकाश तत्वामध्ये खालून वरती लक्ष एकरूप व्हायचं आहे. एक 10 ते 12 मिनिट आपण स्थिर बसायचं आहे. लक्ष चैतन्यावरती शस्त्रारच्या वरती ठेवून एकरूप व्हायचं आहे. 10 ते 12 मिनिट. आता आपल्या संस्कारांमुळे आपल्याला ख्रिस्ताची फारशी माहिती नाहीये, पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञाचक्रावर बसलेला आहे. आज्ञाचक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे.
तेव्हा गणेशाने येऊन जगामध्ये काय कार्य केलं, त्यांनी अवतरण घेऊन काय काय कमाल केली, त्यांनी काय आपल्यासाठी केलंय, त्याचं जे काही कार्य आहे किंवा त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसतं गणपती गणपती करून बसतो, गणपती बसला, गणपती हे ते, पण गणपती म्हणजे काय आहे, करतो तरी काय आपल्यामध्ये, त्याचे काय गुण आहेत, तो शुभकरी आहे, तो अमुक आहे, त्याने कसं शुभ केलं, त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं आयुष्य चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि विचारणा केली पाहिजे. आता हे जे मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे आपण वागून चालत आहे. जशी इकडे हे लोक सगळे ख्रिस्ती धर्मात आलेले आहेत, त्यांनी आपल्याकडचे सर्व सर्व अपहरण कोणचे होते, त्यांनी काय काय कार्य केले ह्याबद्दल माहिती करून घेतली आणि कधी कधी तर त्यांची माहिती आपल्यापेक्षाही जास्त आहे. तेव्हा आपणही ख्रिस्ताबद्दल, मोहम्मद बद्दल, तर इतर जे मोठमोठाले सद्गुरू झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. त्याला कारणच आहे की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असता, तुम्हाला जरी ब्रह्म काय ते कळलं, पण जर तुम्हाला उद्या कोणाशी बोलायचं असलं तर तुमच्याजवळ हे ज्ञान असायला पाहिजे की तुम्ही प्रत्येकाबद्दल उघडून स्पष्टपणे समजावून सांगाल आणि गोष्टीचं निरूपण करू शकाल. जर ही माहिती तुम्ही आज मिळवली नाही तर ह्या आजच्या आधुनिक कालामध्ये सहयोग पसरणार नाही. सहयोग हा आधुनिक काळात आलेला आहे. त्यावेळेला सगळ्यांना सगळ्यांची माहिती झालेली आहे. सगळ्यांना कोण कोण लोक मोठमोठे झाले ते सगळं माहिती आहे. आपण एकेका विहिरीत आता नाही, मोठ्या अथांग सागरात आल्यामुळे सगळ्यांनी सगळी माहिती, सगळ्या जातीच्या लोकांची, सगळ्या देशाच्या लोकांची, सगळ्या धर्माच्या लोकांची माहिती आपण करून घेतली पाहिजे. त्याचं कुठे चुकलं, आपलं कुठे चुकलं हे समजावून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण खरे सहयोगी आणि सद्गुरू होऊ शकतो. त्यासाठी थोडासा तरी अभ्यास करावा लागेल आणि सर्वांनी तो मनपूर्वक अभ्यास करावा असं मी सांगते. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. आज आपण बहुतेक पूजा जी आहे ती गायनानेच करूया. गणपती मी पूर्वी सांगितलेलंच आहे की ख्रिस्ताची आई राधा म्हणजे महालक्ष्मी होती आणि महालक्ष्मी असून सुद्धा तिने इतकं शांतपणाने सगळं काही सहन केलं आणि जशा रीतीने वागली ते फक्त एवढ्यासाठी ख्रिस्ताचं जे काही उदाहरण होतं ते अगदी पूर्णपणे जमलं पाहिजे. कोणत्या तऱ्हेची त्याच्यामध्ये अशी खोट आली नाही पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की त्याच्या आईमुळे असा दोष आला. त्या बाईने जसं सहन केलं, आपल्या मुलाचा संबंध त्याग केला, त्याला ट्रान्सफर जाताना पाहिलं, या सर्व गोष्टी ज्यांनी इतक्या सहन केल्या, अशा या महालक्ष्मी स्वरूपा देवीच्या उदाहरणावर असं पाहिलं पाहिजे जे आपण आपल्या मुलांबद्दल माझा मुलगा करत बसतो ते सोडून माझा मुलगा आत्म्याच्या दृष्टीने किती पुढे आलेला आहे ते पाहिलं पाहिजे. आत्म्यामध्ये त्याचा किती लाभ झालेला आहे हे पाहिलं. आपण सर्व आता सहयोगी झालो आणि सहयोगामध्ये येऊन आपण पुष्कळ कमवलाय आणि मुलांना देण्याचं काय आपल्यामध्ये थोडं काढून टाक. मुलांना देण्यासारखं आपल्यामध्ये काय ते पाहिलं पाहिजे आणि ते देण्यासारखं एकच आहे म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ते मिळालं पाहिजे, ते सर्वांना दिलं पाहिजे आणि सर्वांनी मिळवलं पाहिजे. या वेळेला मुद्दा म्हणून मी म्हटलं की तुम्ही सगळेजण इतक्या लांब या, कारण इतक्या लांब आल्यावर आपल्या लक्षात येईल किती काबाड कष्ट करून लोक चालतात राहतात. आपल्याला काय लहान लहान गोष्टीची तसदी लागते आणि आपण थोडासाही त्याग करायला तयार होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अगदी उंदारून सांगावं लागतं, असं करा तसं करा. अशा रीतीने तुम्ही सहयोगामध्ये कसे पारंगत व्हाल आणि पुढे वाढा. जरासं सुद्धा त्याग करायला मंडळी तयार होत नाही हे बरोबर नाही. आणि पुढे तळांबद्दल सारखं मला ऐकायला मिळतं की लोक अगदी फुकटखोर आहेत, ते कधीच एक पैसा काढणार नाही. जोपर्यंत तुम्ही आपली प्रवृत्ती बदलणार नाही तोपर्यंत हे पुणेकर कसे बदलणार. तुम्हीच त्यांचे पुढारी आहात, तुम्हीच त्यांचे उदाहरणार्थ
असतील की ही लोक काहीतरी विशेष आहे. आणि तुमच्यामध्ये जर याप्रमाणे पैशाबद्दल ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एवढी तळमळ पाहिली तर ते लोक पण सहयोग करून फायदा काय, सगळे आमच्यातलेच आहे. दुसरं म्हणजे वारंवार मी म्हटलेलं आहे की आपल्यामध्ये भावबंदकी हा एक शाख आहे. आणि ते मी परत बघते, पैशाला धरूनच भावबंदकी करतात. तुझे पैसे कुठे गेले, इतका कशाला खर्च केला, हे काय झालं ते काय झालं, सगळी भांडणं पैशाला घेऊन करायची. असं मला मोठं आश्चर्य वाटतं. तुमच्यासाठी आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण फुकटात घ्यायचं म्हणजे आत्मसन्मान माणसाला पाहिजे. माताजींनी खर्च करायचा आमच्या खाण्यापिण्याचा, त्याला ठीक नाही. वर्षभराला तुम्ही जर थोडेसे जरी पैसे एकत्र केले तरी सहज होऊ शकतात. तशी मंडळी खर्च करतातच आणि आम्ही करतोच, पण बरं दिसत नाही. आत्मसन्मानाला धरून नाही. आता तुम्ही कुठे खेडेगावात गेला तर परवा त्या नारायणगावला मी गेले, लोकांनी लगेच स्वयंपाक बिपाक करून ठेवलेला, तर आम्हाला बसवलं, सगळं दिलं. त्यात काही पैसे पाहिजेत वगैरे असं काय म्हटलं, आदरात दिसते. तेव्हा आज 4 पाहुणे आपल्या घरी आले तर त्यांच्याकडे आपलं कसं लक्ष असलं पाहिजे. सहयोगांमध्ये विशेष करून मोठं आश्चर्य वाटतं की अजून भाऊबंदकी त्याचा शाप दिसत. लहान लहान गोष्टीसाठी लोक भांडण करतात, त्याचं हे झालं त्याचं ते झालं. किंवा समजा एखाद्या लिडरला म्हटलं की तू बाबा आता हा लिडर झाला तर तो लिडर नाही, त्याचं भांडण. त्याला म्हटलं की हा माणसाला व्हायब्रेशन आहे त्याला सध्या बंद करा तर ते भांडण. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भांडकुदळपणा. म्हणजे लग्नात सुद्धा आपल्याकडे इतकी भांडणं आपण करतो. जेव्हा लग्नासारख्या शुभस्थळी आपण करतो तर आपल्याला असं वाटतं कुठेही भांडण केली तरी भांडण करणं हे काय वाईट नाही, हे फार वाईट. परमेश्वराच्या दृष्टीने फार चुकीचं आहे आणि ते केलं नाही पाहिजे. त्यावर ख्रिस्तानी एक शब्द वापरला, मर्मरिंग सोल्स. जे लोक मागे काहीतरी बोलत असतात सारखं, यांना काहीतरी बोलायचं त्यांना काहीतरी बोलायचं, इकडून तिकडे लावालावी करायची, अत्यंत क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टी आहेत. आणि तुमच्या पुण्याला आम्ही पुण्यपट्टण म्हणतो, पुण्याला सगळी पुण्याही आणलेली आहे म्हणतो, सगळं काय म्हणतो, आणि तेवढं करून मग ही अशी परिस्थिती आहे, ते पाहून फार वाटतं. आणि पुढच्या वर्षी अगदी सगळ्यांनी जोमाने प्रयत्न करायचा. इथली मुलं सुद्धा एवढी शाणी आहेत, अहो त्यांनी सुद्धा लहान फुलं आणखी आपले पैसे जमा करून सगळ्यांना दिला. माझा ती जीव भरून आला. किती चांगली मुलं आहेत ही तुमचीच मुलं आहेत ना. मग मोठ्यांना काय होत आहे, मोठ्या शिकावं. थोडं तरी हृदय उघडून काम केलं पाहिजे सहयोगात. काही तुमच्यावरती बोजा नाही सहयोगाचा, काही तुमच्याकडे आम्ही घेत नाही, काही आमचं तुमचं आम्हाला नको आहे. कितीतरी तुम्हा लोकांना आम्ही दिलेलं आहे, म्हणजे वस्तू मानतात आहोत. नुसतं वस्तू मानतात पाहिलं तर किती दिलेलं आहे, पण तरी सुद्धा त्या अशा रीतीच्या गोष्टी ऐकायला आल्या म्हणजे मला फार दुःख होतं. तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला परत भुसाळ टाकू नका. परत पुनर्जन्म झाला आजच्या दिवशी असं समजून आता आम्ही खुल्या दिलात राहू असं ठरायचं. आणि मानापानाने राहिलं पाहिजे, आत्मसन्मानाने राहिलं पाहिजे. एवढं कृपा करून तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या शुभ दिवशी मला परत म्हणावं लागतं, कारण पुण्याला आता तुमची परत माझी कधी भेटून मला सांगता येत नाही. तेव्हा कृपा करून याबद्दल तुम्ही काळजी घ्यावी, तसं वागू नये, नाहीतर सगळे एका बरोबरच खाली जातात. आजच्या या दिवशी सगळ्यांनी एकतरी व्रतनिश्चय ठरवलं पाहिजे की ज्या ख्रिस्ताने आपलं आयुष्याचं बलिदान तिथे आम्ही जर त्याला आमचा मोठा भाव मानलेला आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या हातून काय झालं पाहिजे. आम्ही इतकं सहयोगात मिळवलेलं आहे, आता आम्ही सहयोगात काय केलं पाहिजे. काही तुमच्याकडनं पैसे म्हणजे मागतच नाही आम्ही, पण खाण्यापिण्याचे आणि वाहतुकीचे सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार असता तर कसं करणार. त्यावर भांडाभांडी करता. पुढच्या वेळेला असं झालं नाही पाहिजे. मला लोकांचं एकदा की तसंच आम्ही वाहतुकीचे आणि खाण्यापिण्याचे पैसे मागितले, तसेच कुणी सुद्धा हात वर केला नाही. 40-45 रुपये जर तुम्ही काढू शकत असतील, एवढी जर विकार दशा असली तर तुम्ही सहयोगात राहिलं नाही पाहिजे. आमच्यावरच बोजा पाडणार. म्हणजे सगळ्या विकारांना पाळण्याचा आम्ही काही धंदा घेतलेला नाही. जर एवढी परिस्थिती असली तर मुळी सहयोगात राहू नये. या लोकांना इतकंही जमत नाही, म्हणजे ज्यांना फुकट खायचं, इथे खैरात वगैरे नाही. आणि ह्या गोष्टी वाहवत जातात कधी कधी इतक्या की त्या जर तुम्ही सांगितल्या नाही तर त्या रोखल्या जात नाहीत. आणि तुमचे लीडर सुद्धा थकून म्हणतात आम्हाला नको रे बाबा नाही. त्यामुळे एक तफावत येऊन गेलेली आहे. आणि लोक असं समजतात की हे लीडर लोक आम्हाला जे आहेत ते त्रास देत आहेत आणि माताजींजवळ जाऊ शकत नाहीत वगैरे, ह्या सर्व गोष्टी सोडून टाकतात.
आता आम्ही सगळे एक झालेले आहोत. आम्हाला सहयोगासाठी आजपर्यंत आम्ही काही केलं नाही. गांधीजींच्या वेळेला मला आठवतं, माझ्या आईने तिच्या स्वतःच्या हाताच्या बांगड्या दिल्या, बोट दिले, पाटल्या दिल्या, सगळं 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 घरातलं दूध दिलं. आणि आजकाल लोकांना 4 पैसे काढता येते. म्हणजे इतकी दुर्दशा आहे का? तशी मुळीच नाही. जी मंडळी इतक्या लांबून इथे येतात, तितकीच मंडळी तुम्ही इथे आलेल्या आहात. त्यावरही तुमच्यावर काही खर्चाचा बोजा नाही. हे शोभतं का? पुण्याच्या सर्व लोकांना सांगा की माताजी सांगितलं की प्रत्येक पुण्याच्या सहयोगाला आजच्या या कार्यक्रमाला कसे करून उभं राहायला पाहिजे. कारण हिमालयावर सुद्धा लोक जातात देवाकडे. म्हणजे का हा हिमालय नाही, तुम्हाला काय एवढं तुडवायला नव्हतं, सगळी व्यवस्था केलेलीच होती. पण तरी सुद्धा जेवढे लोक तिथे आले तितके काही आज आले नाही. आणि पुण्यात झालं तर आम्ही येऊ नाही तर येणार नाही, हे असं करणाऱ्या लोकांना कधीही पैशाची त्यांची स्थिती टिकवणार. आणि आता गणपतीपुळ्याला सुद्धा व्यवस्थित यावं, पुष्कळाने यावं, काही त्याच्यामध्ये एवढा खर्च नाहीये. मी सगळं बरोबर करून ठेवलेला आहे. जितका जरुरी लागेल तेवढा, फक्त जेवढा खाण्यापिण्याचा असेल तेवढा, त्या पलीकडे काय नाही. वर्षात 1 वेळा. आणि इतकी काय तुमची दुर्दशा नाही. 2 पैसे जर जोडून ठेवले तर तुम्ही वर्षाला थोडे पैसे एकत्र करू शकता. असंच एखादा असलं तर आम्ही करू शकतो त्यांच्या असं. पण प्रत्येक जणांनी जर असाच हिया घेतला तर पुण्याहून कुणी जाणार नाही. खेडेगावात मात्र वेगळं आहे. खेडेगावात कधीच हा प्रश्न उभा राहत. शहरात येऊनच आम्हाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. सिनेमा रोज पाहायलाच पाहिजे, हे झालंच पाहिजे, हातात आमच्या बांगड्या असल्याच पाहिजेत, बूट असलेच पाहिजेत, पाटल्या असल्याच पाहिजेत, हे असलंच पाहिजे. मग आम्ही देवाला गेलो किंवा नाही गेलो, पूजेला गेलो किंवा नाही गेलो, ते एवढं मात्र पाहिजेच. पाहिजे म्हणजे पाहिजेच. जेवायला भरपूर पाहिजे, देवाला अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. या सर्व गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष देवाकडे करू. मग आमची का प्रगती होत नाही हे लक्षात आणलं. आता आजच्या दिवशी प्रत्येकाने निश्चय करायचा की आम्ही इकडे तिकडे इतके पैसे वाया घालवतो, त्यापेक्षा थोडेसे पैसे आम्ही वाचून घेतो. त्या लोकांनी सगळं सोडलं, सगळे छंद सोडले आणि म्हणजे आता आमच्याकडे पैसे वाचतात, आम्ही करायचं काय पैशाचं. तसेच तुम्ही सगळे जे गुलामी केलेली आहे आजपर्यंत ते सगळं सोडून आणखी परमेश्वराच्या साम्राज्यात पूर्णपणे उतरलं पाहिजे. आजच्या दिवशी सांगायला मला वाईट वाटतं, पण सगळा काही जो मागचा इतिहास आहे तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मला असं वाटतं की हे सांगितलं नाही ते वावतच जाणार. म्हणून आता आळा घातला पाहिजे, या गोष्टीला पूर्णपणे आळा घातला पाहिजे आणि आपापसातली भावबंदी सोडून टाकली पाहिजे पूर्णपणे. एकाच्या विरुद्ध दुसरा, दुसऱ्याच्या विरुद्ध तिसरा असं करता यायचं नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून, इथे 14 देशातले लोक कसे मिळून मिसळून बसलेत आणि आपण एका देशातलेच नाही, एका प्रांतातलेच नाही, पण एका शहरातले लोक सुद्धा एकत्र येऊन बसू शकत नाही. म्हणजे काय म्हणावं, म्हणजे आपण जन्मलो हातात सोटे घेऊन असं मला वाटतं. जन्मल्यावर मारामाऱ्या. इतकं आहे पुण्यामध्ये, पुष्कळशा सुंदर गोष्टी आहेत. पुष्कळशे सहयोगी, जे तरुण सहयोगी फार सुंदर आहेत, त्यांच्या मुली फार छान आहेत. सगळ्यांचं इतकं मला कौतुक वाटतं, सगळं इतकं प्रेमळ आहे सगळं काही. पण जे मोठे सहयोगी आहेत त्यांच्यामध्ये जरा अजून मेहनत पाहिजे. तर कृपा करून आजच्या दिवशी सगळ्यांनी व्रत घेतलं पाहिजे की आम्ही सहयोगी आहोत आणि आम्ही सहयोगाच्या मार्गात आलेलो आहोत आणि ह्याच्यात अग्रसर होण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू. असं व्रत घ्या, म्हणजे परमेश्वर सर्वांची मदत करणार. परमेश्वर तुम्हा सर्वांवर आशीर्वाद. जे काही चैतन्य वर गेलेलं आहे आकाश तत्वामध्ये, ते संपूर्ण आकाश व्यापून टाकायचं त्या चैतन्यानं, सगळीकडे पसरवायचं ते चैतन्य आकाश तत्वात.
चहू बाजूनी पसरवायचा. पॉझिटिव्हिटी वाढू दे म्हणून आपण श्रीमाताने प्रार्थना करतोय. या चैतन्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढू दे आणि नकारात्मकता कमी होऊ द्या. पुन्हा लक्ष सहस्त्रारच्या वरती स्थिर. त्या शक्तीशी पूर्ण जोडलं जातोय आपण. आता हळूहळू हळू आपले डोळे उघडायचे. स्थिती तशीच ठेवायची, हलायचं नाही. फक्त डोळे उघडायचे, श्रीमाताईनं बघायचं आहे. कुंडलिनी आहे तिथंच वरती, लक्ष वरतीच ठेवायचं. बघतोय श्रीमाताईना आणि दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती. जसं वर चैतन्य जाणवतं तसंच हातावरती देखील आपल्याला चैतन्य जाणवेल. वर काय अवस्था आहे आपली सहस्त्रारच्या वर, तशी स्थिती हाताच्या बोटावर येणार. बघतोय आपण श्रीमाताईना. श्रीमाताईंना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. पूर्ण चैतन्याच्या सागरामध्ये असल्यासारखं आपल्याला जाणवेल. कुंडली वर. लक्ष वरतीच आहे. गाठ मारताना चैतन्याची गाठ मारतोय आपण, चैतन्याची गुंफण करतोय. कवच घेताना देखील चैतन्याचं कवच. हातामध्ये चैतन्य पसरले, ते चैतन्य सोडून कवच तयार करतोय आपण भोवतानी आपल्या. शिस्तीत करायचं. एकाग्रतेनं करायचं. हे महत्वाचं आहे सहजयोगामध्ये, एकाग्रता. उद्या आपण दिवसभर चित्त सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आज्ञाचक्र ठीक ठेवायचा प्रयत्न करायचा. लक्ष आज्ञेवरती क्रॉस करून त्या क्रॉस वरती लक्ष केंद्रित करायचं आणि सहस्त्रारच्या वर लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्री माताजी.